नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे DK ब्लॉग मध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आले नवीन ब्लॉग. तर आज आपण माझ्या ऑफिसच्याच बाजूला एक आहे मंडप आहे, बाप्पांचं वर्कशॉप आहे, छोटंसं आहे. तिकडे जाऊन बाप्पांचे मूर्ती वगैरे बघूया आणि तुम्हालाही मी दाखवतो. कानक्या स्ट्रीट आहे ना, जिथे मी काम करतो, म्हणजे की तिकडे समोर. आणि जर तुम्हाला जर ह्याचा ऍड्रेस हवा असेल ना, तर इकडे आहे वेस्टर्न एक्सप्रेस आणि इकडे आहे पुढे मरोळ नाका आपला. ओके, तर मग इथून आलात की ना, तर तुम्हाला हा समोरच रोडवरती दिसेल. तर ह्याच्या बाहेरून मी तुम्हाला दाखवतो. तर ह्या साईडून जर गेलात ना की चक्काला मरोळ आहे आणि इकडेच बघा समोर हे कला केंद्र आहे बाई आपलं. तर आतमध्ये जाऊन बघूया की कसं काय असणार आहे बाप्पांचं. एकदम छोटंसंच आहे पण बेस्ट आहे बाई. लिमिटेड मूर्ती त्यांच्याकडे, पण तुम्ही ऑर्डर वगैरे करून शकता इकडे. त्यांचा नंबर वगैरे समोरच आहे. चला तर बघूया. तर पहिला त्यांच्या परमिशन वगैरे घेऊया आपण, की शूट वगैरे करू शकतो का. मग जर हो बोलले तर मग करूया आणि मग तुम्हाला दाखवतो तिकडे. चला तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप पण करा अकाउंटला जाऊन. चला. तर इकडे भाई शरद सिंग कॉलनीचा महाराजा आहे भाई बाप्पा, आणि ह्याच्या आगमनाला आपण नक्कीच ट्राय करूया यायचं. कारण की 6 सप्टेंबरला आहे बघा, 6 सप्टेंबरला आहे भाई. आणि विसर्जन 29 सप्टेंबर. म्हणजे मी अजूनपर्यंत बाप्पांना समोरून, म्हणजे मोठे जे गणपती असतात ना आपल्या असे मंडळवाले, त्यांच्या मी आगमनाला अजून गेलो नाही. तर तो मुमेंट मी अजून जगलो नाहीये भाई. तो मुमेंट जगायचा आहे. जर ह्या बाप्पांचं आपल्याला इकडे आगमन भेटलं ना, तर आपण नक्कीच या बाप्पांचे मुमेंट कॅप्चर करू भाई. कारण की मी एकदम ना इगरली वेट करतो की मी बाप्पांची सगळ्यात मोठी मंडळाची मूर्ती कधी बघणार आहे भाई, बाप्पांचं रूप कधी बघणार आहे भाई. मी खूप वेट करतोय. इकडे बघा बाप्पा भाई, बाप्पा 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 बाप्पा. भारी एकदम मज्जा.
तर हे जे आपण मूर्ती बघतोय ते काय कस्टमायझेबल मूर्ती आहेत का? या ज्या आपण बघतोय मूर्ती ह्या कस्टमाइज मूर्ती आहे. ऍक्च्युली जसं म्हणजे क्लायंटच्या रिक्वायरमेंट असतात त्याप्रमाणे आपण त्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मूर्त्या जर तुम्हाला हव्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. म्हणजे आता आम्ही त्याची बुकिंग लास्ट मेच्या एंडिंग पर्यंत घेतो, बिकॉज त्या प्रॉपर म्हणजे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत. तर त्या शाडू मातीच्या मूर्त्या असल्या कारणाने त्यांचं काम खूप बारीक काम असतं. तर त्यांच्यासाठी तुम्हाला खूप आधी त्याची ऑर्डर द्यावी लागते. आणि मोस्टली इको फ्रेंडली भेटू शकतात ते आपल्याकडे ऑलमोस्ट 85% मूर्त्या इको फ्रेंडलीच आहेत, जेणेकरून आपण निसर्गाला पर्यावरणपूरकच आपण मूर्त्या प्रोव्हाइड करत असतो. बट काही जणांचं असतं की त्यांना थोडेफार, तर आपण त्यांच्यासाठी 15 ते 20% मूर्त्या आहेत त्या आपण पीओपी ठेवलेल्या आहेत. बाकी सर्व आपल्या लहान मूर्त्या सगळ्या कस्टमाइज मध्ये पण त्यांना इको फ्रेंडली हा कस्टमाइज मध्ये. ज्या लोकांना म्हणजे भीती वाटते की मूर्त्या बाबा खूप हेवी असतात, मातीच्या मूर्त्या म्हणजे डेडिकेटेड असतात, तर तसं नाहीये. तुम्ही ह्या मूर्त्या जर तुम्ही म्हणजे वेटच्या बाबतीत पण बघाल तर आपल्याकडे त्या खूप म्हणजे हलक्या हलक्या स्वरूपाच्या मूर्त्या आहेत, जेणेकरून आपण त्याला पूर्णपणे ते पर्यावरणपूरक आहे. जसं तुम्ही विसर्जन जरी केलं तरी ते कुठल्याही प्रकारे निसर्गाला हानी नाहीये. तुम्ही हाताळताना देखील त्या मूर्त्या एकदम प्रॉपरली हँडल करू शकता. काही म्हणजे असं मनात काय संभ्रम ठेवून जर तुम्ही वापरत असाल म्हणजे यूज करत असाल मूर्त्या, तर थोडा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकी जर तुम्ही आता व्यवस्थित जर तुम्ही करायला गेलात तर ते एकदम म्हणजे खूप सुंदर मूर्ती आहेत. तर इकडून तुम्ही आलात ना की वेस्टर्न एक्सप्रेसचं हे पूर्ण आहे. आणि इकडून आलात तर चकाला, आणि त्याच्या समोरच आहे इकडे रुचिरत्वा. तर भाई आम्ही शूट वगैरे केलं तिकडे, खूप मुवमेंट कॅप्चर केले, मजा आली, बाप्पांचा आशीर्वाद वगैरे घेतला. आणि मग ते दादा बोलले की त्यांचं अजून पुढे जाऊन लेफ्टला पण आहे आर्ट्स वगैरे, अजून मोठे मोठे तुम्हाला तिकडे गणपती भेटतील. तर मग बघूया की तिकडे सुद्धा आपण जाऊया लवकरच. कारण की आज आम्ही 2 ठिकाणी जाणार आहोत. इकडचं मी शूट करणार, इकडचा आता झाला हा ब्लॉग मी एंड करून, अजून संध्याकाळी सुटल्यानंतर आम्ही पोटे कला केंद्रामध्ये जाऊन तिकडेही आम्ही ब्लॉग शूट करणार आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सला पाठवा. आणि भाई हाईप करायला विसरू नका. चला तर, आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की इकडचे कोणते बाप्पा तुम्हाला आवडलेत. मला तर सगळेच आवडलेत, तर तुम्ही मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा. आणि असंच भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. हाईप करायला विसरू नका. चला जरा.